हॅलो, तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब मराठी ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 18/7/2024 आणि 18/7/2018ला आमचं लग्न झालं होतं. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर मी ठरवलं की आजचा डे मी शूट करते आणि पूर्ण दिवस कसा गेला आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. एक मेमोरीज म्हणून पण राहील आणि आठवणी असतात त्या. तर मग बघू आता आपण पुढे काय होतं ते. संध्याकाळी मी ठरवलेलं आहे की ऑप्शन करायचं. अजून ॲनिव्हर्सरी कुठे सेलिब्रेट करायची काय ते काही डिसाईड नाही झालं आहे, कारण मी आत्ताच नेमकं जॉबवरून आलेली आहे. तर सर आल्यानंतर कळेल की कुठे जायचं आहे असं. तर मग जिथे जाऊ तिथे ऑप्शन होईल असं काही नाही आहे. तर मी ठरवलं की संध्याकाळी 8-8:30 वाजता सर येतील, कारण त्यांचं ऑनलाईन सेशन आहे UPSCचं. तर ते साधारणतः 8:30 वाजेपर्यंत संपेल. ते त्यानंतर घरी येतील. आल्यानंतर मग ऑप्शन वगैरे करून मी जरा रेडी वगैरे होणार आहे. सरप्राईज त्यांच्यासाठी साडी वगैरे घालणार आहे. तर मग बघू ऑप्शन वगैरे झाल्यानंतर कुठे जायचा प्लॅन होतो ते आमचा. चला तर मी दाखवते. मी आत्ताच आले आणि कालपासून मला बरं पण नव्हतं, त्यामुळे घरात पण बराचसा पसारा झालेला आहे. त्यामुळे आता जरा पसारा आवरते आणि मग तुम्हाला भेटते. अगं माझी बबडी असं नाही करू बेटा. काका काय करायली? काका कुठे गेली? काका कुठे गेली कामाला? नाही गेली. काका घरात आहे. अगं हो ग बबडी. अगं माझी चिंडी, अगं माझी टिंगी. नको ना माऊ. ए मावला. ही तुझी गाडी कुठे पडली? ओ बापरे, इथून आली. नाही, ती गाडीचं नाही बेटा, दुसऱ्या आहे ते. हो. ते त्याचं नाही ना. त्याचं नाही ते. त्याचं नाही ते, दुसरं आहे. काय? कुठे आहे तुझी गाडी? मी तुला मारेल ना. तिथे असं नको करू ना. आता तिथं किती मी आता सगळं आवडलेलं आहे मावल्या. किती नको माऊ. आणि हे बघा मी अशी रेडी झालेली आहे आत्ताच रेडी झाले आणि एवढ्यातच सर आले आणि ते मला बोलले की क्लासेसचे डायरेक्टर सर जे आहेत ते येत आहेत तिथे घरी सेलिब्रेशन करण्यासाठी. तर मग आता बघू. माझं ऑप्शन वगैरे करायचं होतं, बट ते आता राहिलं आहे. तर ते आल्यानंतर मग मी थोड्या वेळाने करते. चला मग तुम्हाला भेटते पुढे.
पूजेचा औक्षणचं ताट रेडी करून ठेवलेलं आहे. ताटामध्ये इकडे दागिना घेतलेला आहे, हळद कुंकू वगैरे, दिवा वगैरे आणि गोड काहीतरी नव्हतं, पण ही दुपारी मला सरांनी गिफ्ट कॅट दिली होती, तर ही मी ताटात ठेवली आहे. आता जरा वेळाने औक्षण करून घेऊ. Happy birthday to you. Happy Happy birthday to you. Happy birthday dear Samadhan sir and madam. happy birthday to you. Happy birthday to you. थांबा मी फोटो काढतो. असं घेऊ का? दादा आपला डायनी बस आपल्या आवड लागली. खूप छान होता आजचा दिवस, पण खूप धावपळ झाली, प्रमाणाच्या बाहेर धावपळ झाली. अक्षरशः मी नेल पेंट पण नाही लावली आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता जे औक्षण वगैरे करायचं होतं, पण ते पण मी खूप घाईघाईत केलं, कारण सरांचं यायचं अचानक ठरलं. सर लेक्चरवरून आले आणि येताच मला बोलले की सर आणि ते येतात एक 10-15 मिनटात. तर घाईघाईत मी तयारी केलेलीच होती, एवढं बरं होतं, माहिती नव्हतं, पण तरी ऑप्शनसाठी केली होती. मला माहिती नव्हतं ते येणार आहेत, पण ते अचानक आले आणि खूप चांगलं वाटलं. ते सगळेजण आले, तर परत कधी येणार होते आणि अचानक आले ते, तर छान वाटलं. त्यांनी आलं तर खूप असं म्हणजे आपल्यासारखं वाटलं, भारी. मग ते सेलिब्रेशन वगैरे झालं आणि मग तेव्हा तिकडून निघालो. असं वाटलं होतं की हॉटेल बंद होऊन जाईल, कारण आम्हाला येत 10:15 झाले होते. तर म्हटलं का घरी स्वयंपाक करावा लागतो आता, पण तसं काही झालं नाही. चालू होते हॉटेल आणि छान होतं ते खूप. ते माऊनी शोधलेलं होतं. आम्ही इकडे त्र्यंबक रोडला जाणार होतो, पण उशीर झाल्यामुळे तिकडचं कॅन्सल केलं आणि हे पपया नर्सरीजवळ हॉटेल होतं. छान होतं खूप. छान आहे तिथे पण. आणि सेलिब्रेशन्सच्या ऑलरेडी डेकोरेशनची वगैरे काही गरज नाही, त्यांनी खूप छान अरेंज केलेलं होतं, त्यामुळे ॲनिव्हर्सरी एकदम स्पेशल झाली. आणि राहिला विषय आमच्या गिफ्ट्सचा, तर आमच्या दोघांचे पण गिफ्ट्स पेंडिंग आहेत. सरांनी त्यांचं स्वतःसाठी शॉपिंग केली होती, त्यांनी 2 ड्रेस, शूज वगैरे घेतले आहेत. आणि माझं ते मला विचारत होते तुला काही हवं आहे का, काही पाहिजे आहे का तुला, पण मी म्हटलं मला काही नको आहे. मग म्हणे मी आणेल गिफ्ट, पण मग कारण मला माहिती ऑलरेडी खूप दगदग चालू आहे आणि दिवसभर त्यांचं शेड्यूल पॅक असतं. मी पण जाते म्हटल्यावर मग जास्त बाहेर जाणं होत नाही एकतर घरी आल्यानंतर. त्यांना पण मला द्यायचं होतं सरप्राईज गिफ्ट, पण बाहेर जायला जमलं नाही. आणि दादांना सांगितलं होतं, पण त्यांना पण वेळ मिळाला नाही, कारण ते आज पण आउट ऑफ नाशिक होते. त्याच्यामुळे मग ठीक आहे, पेंडिंग असू दिलं आहे, देऊ सगळेच. हे एखाद दिवस नको म्हटलं, उद्याला पण काहीतरी राहू देऊ. त्यामुळे आता एवढ्या 2-3 दिवसामध्ये काहीतरी ॲड्रेस करून मग मी तसं गिफ्ट घेऊन येईल. गिफ्ट काय आणलं ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. होप सो तुम्हाला पण छान गेला असेल. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गुड नाईट.